रायगड जिल्ह्यातला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा जो काही एकंदरच राडा आहे किंवा यांच्यातला जो वाद आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून आपण सातत्यानं पाहतोय। विशेषतः गोगावले आणि तटकरे यांच्यातला वाद हा जिल्ह्यामध्ये प्रचंड चर्चेत आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं सुद्धा इथे प्रचंड तणाव हा पाहायला मिळाला होता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये। त्यातलंच एक प्रकरण म्हणजे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या दिवशी मतदानाच्या दिवशी विकास गोगावले म्हणजे भरत गोगावले यांचे पुत्र आणि सुशांत जांभरे यांचे समर्थक, जे सुशांत जांभरे हे राष्ट्रवादीचे आहेत त्यांचे समर्थक, या दोघांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर हे जे प्रकरण आहे ते या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं, कारण की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे हे कार्यकर्ते आणि गोगावले यांच्या पुत्राचे समर्थक आणि सुशांत जांभरे यांचे समर्थक एकमेकांविरोधात उभे टाकले। आणि त्यानंतर हा जो या जिल्ह्यामध्ये, या भागामध्ये, शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर मग या सगळ्या प्रकरणी खरं तर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधामध्ये तक्रारी दाखल करण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जे आरोपी आहेत, जे या हाणामारीमध्ये सामील होते, ते गेल्या 24 ते 25 दिवसांपासून गायब असल्याचं, फरार असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता विकास गोगावले यांना बसलेला नवा धक्का म्हणजे विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासाठी हा एक धक्का मानला जातो। आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, खरं तर आपण याबद्दलची सविस्तर बातमी यापूर्वी सुद्धा केलेली आहे। ही घटना घडली त्याच दिवशी, पण पुन्हा एकदा थोडीशी यावर एक नजर मारूया आणि विकास गोगावले यांच्या अडचणीमध्ये कशा पद्धतीने वाढ झाली आहे आणि हा रायगड मधला एकंदरच शिवसेना विरुद्ध तटकरे वाद नेमका काय आहे हे सगळं आपण पाहूया। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालं असं की शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जांभरे यांचे समर्थक, या दोन्ही लोकांच्या, या दोन्ही जणांच्या समर्थकांमध्ये एक तुफान हाणामारी ही नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानाच्याच दिवशी 2 डिसेंबर रोजी महाडमध्ये झाली। आणि हे वातावरण हे मतदानाच्याच दिवशी इतकं पेटलं किंवा इतकं तापलेलं पाहायला मिळालं की यांचा जो वाद आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असं आपण म्हणू शकतो। खरं तर राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सातत्यानं महाडमध्ये आणि रायगड अख्ख्या जिल्ह्यातच मोठा तणाव दिसतो। तो गोगावले आणि तटकरेंमध्ये जो क्रॉस आहे त्याच्यामुळे दिसतो, पण आता त्यांचे पुत्र हे सुद्धा या सगळ्यामध्ये दिसायला लागलेले आहेत। आता हे सगळं प्रकरण झालं, हे हाणामारीचं प्रकरण झालं, 2 गटांचं, 2 पक्षांचं। त्यानंतर या सगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आणि तरी हे गुन्हे दाखल झाल्यानंतर तब्बल 19 जण, ज्याच्यामध्ये भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले सुद्धा आहेत, तर हे सगळे जण हे गेल्या त्या दिवसापासूनच आतापर्यंत हे फरार असल्याचं पाहायला मिळते। आता या सगळ्या प्रकरणी अनेकदा गोगावले यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठीची दाद ही कोर्टामध्ये मागण्यात आली, मात्र 2 वेळा माणगाव कोर्टानं आणि 1 वेळा मुंबई कोर्टानं हा जो काही अटकपूर्व जामीन आहे तो देण्यास मनाई केलेली आहे। अटकपूर्व जामीन दिला गेलेला नाहीये। पुन्हा एकदा ही याचिका जी आहे या जामिनासाठीची ती फेटाळण्यात आली आणि त्यामुळे विकास गोगावले यांच्यासाठी आता अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। एकतर हे सगळं हाणामारीचं प्रकरण झाल्यानंतर ते फरार झाले आणि त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज हे सातत्यानं डिनाय होत आहेत आणि त्यामुळे आता त्यांना तातडीनं हजर राहणं, समोर येणं आणि पोलिसांकडे स्वतःला स्वाधीन करणं या सगळ्या प्रकरणानंतर ही एक आवश्यक गोष्ट राहते। खरं तर रायगडमध्ये आपण जर पाहिलं तर तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये प्रचंड वाद आहे। पालकमंत्री पदावरून पेटलेला वाद तर आपण सर्वांनी सातत्यानं अनेक महिन्यांपासून ऐकलेलाच आहे आणि आता स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा इथला तणाव वाढला। खरं तर शिंदे हे सातत्याने आपण पाहतो, स्वतः एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध हे कायमच ठेवतात, ते अगदी दिल्लीपर्यंत जातात आणि आपले संबंध चांगले ठेवण्याचा, संवाद ठेवण्याचा प्रयत्न हा नेहमी शिंदेचा अमित शहा यांच्यासोबत असतो। पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे जे इथले रायगडमधले नेते आहेत सुनील तटकरे यांची ताकद मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलेली दिसते आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अमित शहा जेव्हा रायगडमध्ये आले होते तेव्हा ते स्वतः तटकरे यांच्याकडे थांबले होते।
असं म्हटलं जातं की अमित शहा यांच्या पक्षातीलही लोकांना, पक्षातीलही नेत्यांना अमित शहांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर बरेच टप्पे पार करत जावं लागतं. मात्र इथे अजितदादांच्या पक्षातला एक नेता थेट अमित शहांपर्यंतचा आपला मार्ग सुकर करतो. थेट अमित शहा त्यांच्या घरामध्ये येतात, त्यांच्या कुटुंबाशी भेटतात, तिथे वेळ घालवतात, जेवतात, गप्पा मारतात. तर हे काही अजिबातच साधं नाही आहे. त्यामुळे या सगळ्या अमित शहांच्या दौऱ्यानंतर सुनील तटकरे यांचं वजन हे आणखी वाढलं. आणि फक्त रायगडमध्ये नव्हे तर दिल्लीत सुनील तटकरे यांच्या शब्दाचा मान वाढला. सुनील तटकरे यांचं एकंदरच राजकीय वजन वाढलं. आणि जर दिल्लीमध्ये ते वाढलं असेल तर मग रायगडमध्ये काय परिस्थिती असेल. आणि तटकरे यांचं राजकारण हे अगदी अकल्पनीय आणि तुम्ही विचारही करू शकत नाही अशा पद्धतीचं असल्याचं मी अनेक स्थानिक पत्रकारांना तिथे बोलताना ऐकलेलं आहे. त्यामुळे तटकरे इथलं राजकारण हे सतत आपल्या बाजूने फिरवत असतात. आपल्या पक्षासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जे काही राजकीय फायदे हे त्यांना जितके करता येऊ शकतात कामांच्या माध्यमातून ते करत असतात. आणि त्यामुळे याचा कुठेतरी फटका हा आता गोगावले यांना बसतोय. खरं तर रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचं तसं लोकप्रतिनिधी पाहता बळ दिसतं, पण तरी सुद्धा एकटे तटकरे हे या ठिकाणी या सगळ्यांना, या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि त्यांची जास्त संख्या असून सुद्धा इथल्या एकंदरच वातावरणाला प्रचंड जड जातात आणि भारी पडतात. अशा पद्धतीचं चित्र हे गेल्या काही काळापासून दिसू लागलेलं आहे. प्रदेशाध्यक्षपद आलं अजित पवार यांनी पक्ष फोडल्यानंतर आणि वेगळी एक राष्ट्रवादी आपली तयार केल्यानंतर सुनील तटकरे यांच्याकडे हे प्रदेशाध्यक्षपद आलं. त्यांच्याकडे पक्षाच्या तिजोरीच्या किल्ल्या आल्या, त्यांच्याकडे पक्षाची बऱ्यापैकी संघटनात्मक आणि आर्थिक जबाबदारी आली. शिवाय त्यांची खासदारकी, अमित शहांशी असलेले चांगले संबंध, वाढलेलं वजन, या सगळ्याचा जो काही त्यांनी फायदा करून घेतलाय. त्यामुळे गोगावले गटामध्ये सातत्यानं नाराजी दिसते. शिंदेच्या शिवसेनेमध्ये या संदर्भात सातत्यानं नाराजी दिसते. आणि त्याचं कुठे ना कुठे आपण म्हणतो की हा जो वाद आहे आतमध्ये धुमसत असलेला, तो कधी ना कधी चव्हाट्यावर येतोच. तशा पद्धतीचा वादा तर गोगावले आणि तटकरेंमधला बऱ्याचदा बाहेर आलाय. पालकमंत्री पदावरून सातत्यानं आलाय. पण आता या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाच्याच दिवशी गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि गोगावलेंचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे सुशांत जांभरे यांच्यामध्ये जी काही हाणामारी झाली किंवा जो काही एक मोठा राडा झाला, जी काही मारामारी झाली, त्यानंतर हे सगळं प्रकरण आणखी पेटलं. आता या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना फरार असलेले विकास गोगावले, त्यांच्यावरची ही सगळी होत असलेली कारवाई आणि एकंदर जे काही वातावरण सध्या आहे ते गोगावलेंसाठी अर्थातच पोषक नाहीये. तर गोगावले कधी समोर येतात, कधी ते या सगळ्या प्रकरणाला फेस करतात, त्यातून नेमकं काय निष्पन्न होतं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. पण अर्थातच या एका गोष्टीमुळे आता गोगावले यांचं पारडं हे आणखी हलकं दिसतं आणि त्या मनाने मग तटकरे हे आणखी आता उजवे ठरताना दिसतात. आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने या सगळ्याचे परिणाम होत आहेत आणि तिथलं एकंदरच राजकारण या सगळ्यावर कशा पद्धतीने अवलंबून आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मंत्री आहेत स्वतः भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र जर अशा कारणांसाठी किंवा अशा प्रकरणांमध्ये अडकत असतील तर निश्चितच ते त्यांच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा म्हणायला लागेल. आता यामध्ये नेमकं काय होतंय, या पुढच्या अपडेट्स काय येत आहेत, भरत गोगावले यांच्या पुत्राच्या संदर्भामध्ये काय पुढे कायदेशीर कारवाई होते आणि हे प्रकरण कुठच्या वळणाला जात आहे हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि याबाबतच्या सगळ्या अपडेट्स ते आपण वेळोवेळी निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास धन्यवाद. पण या सगळ्या प्रकरणी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.